उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज मराठी भाषा गौरव दिन या गौरव दिनाच्या निमित्तानं आयोजकांनी मला माझे विचार करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल सर्वात प्रथम आयोजकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। विद्यार्थी मित्रांनो, अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी आणि ज्यांच्या कुशीमध्ये हे स्वराज्याचं स्वप्न उमललं त्या मासाहेब जिजाऊ, स्वराज्य प्रेरक छत्रपती शहाजी राजे आणि आईची इच्छा शिरसवंत मानून हे राज्य व्हावे श्रीची इच्छा या उक्तीप्रमाणे हे हिंदवी स्वराज्य ज्यांनी स्थापन केलं असे छत्रपती शिवाजी महाराज, आणि तितक्याच ताकदीने हे हिंदवी स्वराज्य स्वतःच्या प्राणाच्या बलिदानाची पर्वा न करता त्यांनी जिवंत ठेवलं असे छत्रपती संभाजी महाराज, या सर्वांच्या पावन स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो। ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने, साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये मी आपल्या सर्व मराठीच्या मायलेकरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आणि विशेष म्हणजे आजचा मराठी भाषा गौरव दिन आहे, या गौरव दिनाच्या मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो। विद्यार्थी मित्रांनो, मगाशीच एक मित्र सरांनी सुरेश भटांच्या दोन कवितेच्या ओळी सांगितल्या। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, जात पात धर्म जाणतो मराठी, या अवघ्या देशात माय मानतो मराठी। खरंच आपण किती भाग्यवान आहोत। सुरेश भट म्हणतात आपण भाग्यवान आहोत की आपल्याला ही मराठी भाषा बोलण्याची संधी मिळाली, मराठी भाषा ऐकण्याची संधी मिळाली, या महाराष्ट्रामध्ये जन्म घेण्याची संधी मिळाली। आपण हे ऋण कधीही फेडू शकणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषेला 1500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे। आपण जर मराठी भाषा पाहिली तर आता मराठी भाषेला नुकताच अभिजात दर्जा मिळालेला आहे। या 1500 वर्षाच्या इतिहासामध्ये माईंभट असेल, केशवदास असेल, महदंबा असेल, संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकोबाराय असतील, मुक्ताबाई असतील, मीराबाई असतील किंवा संत एकनाथ असेल, छत्रपती शिवाजी महाराज असतील, या सर्वांनी ही मराठी भाषेची आणलेली परंपरा, त्याचा वसा निवासा येणाऱ्या पिढीला आपल्याला पुढे चालवायचं आहे। हे मराठी साहित्य, मराठी भाषा जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, समृद्ध आहे। अतिशय समृद्ध असं साहित्य मराठी भाषेमध्ये निर्माण केलं गेलं, याचा अभिमान आपल्याला वाटला पाहिजे। हा मराठी भाषा, मराठी साहित्य आपल्या मराठी माणसाचा अभिमान आहे, मराठी माणसाचा स्वाभिमान आहे, मराठी माणसाची अस्मिता आहे। आणि हा अभिमान, स्वाभिमान, बाणा, अस्मिता टिकवण्याची खऱ्या अर्थाने जबाबदारी आपल्या सर्व मराठी भाषकांच्यावर, या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकावर आहे, याचा आपल्याला अभिमान आणि गर्व असला पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, मराठीमध्ये जे साहित्य निर्माण केलं ज्ञानेश्वरांनी, आपल्या ज्ञानेश्वरांनी पसायदानाच्या माध्यमातून अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली, ती सुद्धा मराठीतूनच। ज्ञानेश्वर म्हणतात, माझ्या मराठी भाषेची बोलू कौतुके, अंपरी अमृतातही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मिळविन। माझी मराठी भाषा इतकी गोड आहे ना, इतकी समृद्ध आहे ना, की अमृताबरोबर जर पैज लावली ना माझ्या मराठी भाषेची, तरी माझ्या मराठी भाषेचा विजय होईल, इतकी माझी मराठी भाषा गोड आहे। इतका चांगला संकल्प, इतका चांगला विचार ज्ञानेश्वरांनी आपल्या मराठी भाषेबद्दल व्यक्त केला। म्हणून आपल्याला या भाषेचा अभिमान असला पाहिजे। ही अभिजात भाषा, ही टिकवण्याची जबाबदारी, वाढवण्याची संस्कृती, ही आपली जबाबदारी, ही आपण विसरता कामा नये। आज आपण हा दिवस साजरा करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कवितेच्या ओळी, मला वाटत होतं की कुणीतरी कणा सादर करल, कुणीतरी कुसुमाग्रजांची एखादी कविता सादर करल, पण तसं झालं नाही। पण जे काही तुम्ही सादर केलं अतिशय सुंदर होतं। सर, पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी छान छान कविता सादर केल्या। माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाचा टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाचा टिळा, तिच्या संगाने रे जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, ही सुप्रसिद्ध रचना करणारे म्हणजेच विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर। त्यांचा जन्म आजच्याच दिवशी 27 फेब्रुवारी 1912 मध्ये पुण्यात झाला। बाकीचं त्यांचं शिक्षण आणि बाकीचा काळ नाशिकमध्ये गेला। त्यांनी दिलेल्या मराठी साहित्याला, मराठी भाषेला मोलाच्या योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिवस आज मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करतो। त्यांनी मराठी साहित्याला समृद्ध केलं, आपल्या लेखणीच्या माध्यमातून, आपल्या काव्याच्या माध्यमातून, आपल्या साहित्याच्या माध्यमातून मराठी भाषा त्यांनी समृद्ध करण्याचा प्रयत्न केला, आणि त्याचाच परिपाक, त्याचाच गौरव म्हणून त्यांचा हा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो। एखाद्या कवीचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। मराठी असल्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, गर्व असला पाहिजे, आणि नक्कीच आपल्याला आनंद वाटला पाहिजे। विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज लेखक होते, कवी होते, समीक्षक होते, चित्रपट पटकथा लेखक होते, नाटककार होते। खूप चांगलं लेखन त्यांनी केलं। विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या जर कलाकृती जर आपण पाहिल्या तर विशाखा असेल, छंदोमयी असेल, जीवन लहरी असेल,
एक होता विदूषक असल, कोणते असल, ययती आणि देवयानी असल, अशी कितीतरी नावं सांगता येतील की त्यांनी त्या काव्याच्या माध्यमातून एक चांगलं महाराष्ट्राला, मराठी साहित्याला एक देणं दिलं. ज्यावेळेस 1987 मध्ये 23वं ज्ञानपीठ विशाखाला जाहीर झालं, त्यावेळेस या विशाखाची जी प्रस्तावना दिली ती वि. स. खांडेकरांनी दिली. विद्यार्थी मित्रांनो, किती मोठा योगायोग आहे. ज्या एका लेखकाला ज्ञानपीठ मिळालं पहिलं ते वि. स. खांडेकर, आणि दुसऱ्या लेखकाला जे मिळालं, कवीला जे मिळालं ते म्हणजे कुसुमाग्रज. त्यांच्या विशाखा काव्याची, त्या काव्य संग्रहाची प्रस्तावना वि. स. खांडेकर लिहितात. वि. स. खांडेकर म्हणतात की कुसुमाग्रज हे मानवतेचे कवी आहेत. सामाजिक विषमता त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून नेटकेपणाने मांडली. क्रांतीचा जय जयकार मध्ये पहा तुम्ही, काना पहा, क्रांतीचा जय जयकार पहा, लढा पहा, या सर्व गोष्टीतनं तुम्हाला जाणून कोलंबसाचं गर्वगीत वाचा. या सगळ्यातनं तुम्हाला जाणवं की सामाजिक विषमता त्यांनी कशा पद्धतीने मांडली. क्रांतीच्या जय जयकारामध्ये 1942 सालच्या लढ्यामध्ये संपूर्ण भारत देशाला एक वेगळी दिशा आणि दशा देण्याचं काम या क्रांतीच्या जय जयकाराने केलं. क्रांतीच्या जय जयकारामधला तरुण त्यांनी असा उभा केला की त्या तरुणाला त्याच्या पुढं फक्त त्याला त्याच्या देशाचं स्वातंत्र्य दिसत होतं. ना त्याचं कुटुंब त्याला दिसलं, ना बायको दिसली, ना मुलं दिसली. मला फक्त माझ्या देशाचं स्वातंत्र्य दिसतंय. या क्रांतीच्या जय जयकारामध्ये अतिशय सुंदर असा युवक की जो क्रांतिकार्याने भारताच्या स्वातंत्र्याने भारावून गेलेला आहे, पेटलेला आहे, असा युवक त्यांनी उभा केला. कुसुमाग्रज नेहमी म्हणत की कवींनी, लेखकांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, सामाजिक विषमता त्यांच्या लेखनातनं प्रतीत झाली पाहिजे. असं म्हटलं जातं की सरस्वतीच्या दरबारातील अतिबहुमूल्य रत्न म्हणजे कुसुमाग्रज होय. याच्यावर विचार करा की कुसुमाग्रजांची काव्य संपदा, त्यांची प्रतिभा संपन्नता, त्यांची लेखनशैली किती श्रेष्ठ असेल. वि. स. खांडेकर म्हणतात, केशवसुतांच्या तुतारीपासून सुरू झालेली ही परिवर्तनाची मशाल कुसुमाग्रजाच्या क्रांतीच्या जय जयकारापासून येऊ पर्यंत ज्वालामुखीचं रूप लेवून फॅली. म्हणजे किती वर्णन, धगधगतं वर्णन. त्यांच्या काव्यातनं ज्वालामुखी धगधगत नाही तर अग्निरसाचा वर्षाव करतो, अशी त्यांची काव्य संपदा होती, असं त्यांचं लेखन होतं. इतका मोठा कवी, इतकी मोठी काव्य संपदा असणारा कवी आपल्या महाराष्ट्राला लाभला, याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे कुसुमाग्रजांनी आपल्या मराठी साहित्यासाठी, भारतीय साहित्यासाठी, मराठी भाषेसाठी मोलाचं योगदान दिलं, त्याचप्रमाणे इतर कवी आणि लेखकांचे नाव घेणं सुद्धा क्रमप्राप्त आहे. कारण या मराठी साहित्याला, मराठी भाषेला समृद्ध करण्याचं काम या सर्व कवी आणि लेखकांनी करून केलेलं आपल्याला दिसून येतं. तुम्हाला माहिती असेल, पहिली मराठी कादंबरीची वाचकांच्या भेटीला आली 1857 साली. तिचं नाव होतं यमुना पर्यटन आणि त्याचे लेखक होते बाबा पदमजी. तिथून चालू झालेला हा मराठी कादंबरीचा प्रवास आज हजारो लेखकांची नावं घेता येतील, आज इथं शक्य नाही, परंतु कमीत कमी 10-20 लेखकांची नावं तरी घेतली पाहिजेत. कारण त्यांचं सुद्धा मोलाचं योगदान ह्या मराठी भाषा, मराठी साहित्यासाठी मोलाचं असल्याचं आपल्याला दिसून येतं. यामध्ये प्रामुख्याने पु. ल. देशपांडे असतील, वि. स. खांडेकर असतील, भा. रा. तांबे असतील, बाबा बोरकर असतील, बासी मर्ढेकर असतील, दया पवार असतील, अण्णाभाऊ साठे असतील, नारायण सुर्वे असतील, इंदिरा संत असतील, इरावती कर्वे असतील, गौरी देशपांडे असतील, गदी माडगुळकर असतील, व्यंकटेश माडगुळकर असतील, अशी कितीतरी नावं, इंदिरा संत असतील, अरुणा ढेरे असतील, नागनाथ कोतापल्ले असतील, रानकवी असतील, कवी यशवंत असतील, कवी आनंद अनिल असतील, अशी कितीतरी कवींची, लेखकांची नावं, नासी फडके असतील, प्रमोद नवलगुंकर असतील, प्रके अत्रे असतील, अशी कितीतरी नावं घेता येतील की या सर्व लेखकांनी, कवीने हे मराठी साहित्य समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि तो समृद्ध ठेवा आपल्याकडे दिला. मी तर म्हणतो आमची ही शेवटची पिढी की ज्यांनी हे समृद्ध साहित्य वाचलं. मी जे लेखकांची, पुस्तकांची नावं सांगाल त्यापैकी कुणीतरी एखादा आहे का सर मी हे पुस्तक वाचलं असं हात वर करून सांगणारा? ही आपली परिस्थिती नाही, संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुलांची परिस्थिती आहे. आमची, मी म्हणतो आम्ही भाग्यवान आहोत, आम्हाला हे सर्व लेखक वाचायला मिळाले, हे काव्यसंग्रह आम्हाला हाताळायला मिळाले, आम्ही खूपच भाग्यवान आहोत. तुम्ही वाचलं पाहिजे. मग या कवींनी, लेखकांनी ही मराठी भाषा समृद्ध कशी केली, काय काय होतं, थोडा आपण आढावा घेऊया. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, एका पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला. पिलं निजले खोप्यात जसा झुलता बंगला, पिलामध्ये जीव तिचा जीव झाडाले टांगला. खोपा इनाला इनाला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी देखरे माणसा. बहिणाबाई चौधरी आपल्या काव्यातनं या छोट्याशा पाखराची कलागिरी आपल्याला सांगतात. मन वडाय वडाय रे उभ्या पिकातल रे ढोर, मन वडाय वडाय उभ्या पिकातल रे ढोर, किती हाकल हाकल फिरी येतं पिकावर. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात. आता होतं भुईवर, गेलं गेलं आभायावर.
काळ्या मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते, पायात काटा रुतो तो लाल रगात सांडते, लाल रगात सांडता हिरवं सपान फुलते. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही ते वाचलं, अंगावर काटा येतो, पण ती काव्य संपदा तुम्हाला वाचायला उपलब्ध असून सुद्धा तुम्ही वाचत नाही, हे मोठं दुर्दैव आहे. येणारा हा साहित्याचा वारसा वसा पुढच्या पिढीत आपण ट्रान्समिट केला पाहिजे, पण तो होत नाही. भीती वाटू लागते की हा साहित्याचा वारसा काळाच्या पडद्याआड जातोय का नाही. बहिणाबाई चौधरीने आपल्या या अहिराणी भाषेमध्ये या मराठी साहित्याची गोडवी वाढवलेली आपल्याला दिसून येते. कधीतरी वेळ मिळाला तर बहिणाबाईंना तुम्ही वाचा. बालकवी, अतिशय सुंदर अशा निसर्ग कविता बालकवींनी केलेल्या आहेत. माहितीये तुम्हाला, माहितीये का? हिरवे हिरवे गार गालीचे हरितरुंडांच्या मखमालीचे, त्या मखमालीवरती ही फुलराणी खेळत होती. गोड निळ्या वातावरणामध्ये अव्याज मने डोलत होती. प्रणय चंचल भूलीला अवगत नव्हत्या त्या कुमारिकेला, आईच्या मांडीवर बसावे गावे गाणी एवढेच काय ठावे या साध्या भोळ्या फुलराणीला. अतिशय सुंदर फुलराणी, ती फुलाची कळी आणि सूर्याचं प्रेम प्रकरण, ते लग्न आणि त्या निसर्गाचा चमत्कार बालकवींनी आपल्या कवितेच्या माध्यमातून सांगितलं. कुसुमाग्रज एका त्यांच्या कवितेमध्ये म्हणतात, श्रावण माशी हर्ष मानशी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात शिरवे क्षणात फिरुना ऊन पडे, क्षणात सरसर शिरवे क्षणात फिरुना ऊन पडे. अतिशय सुंदर श्रावण मासाचं वर्णन कुसुमाग्रज सुद्धा आपल्या कवितेमध्ये करतात. आपल्याला हे वाचायला मिळालं पाहिजे. हा जो समृद्ध साठा आहे, ह्या ज्या कलाकृती मी सांगतोय, तो मराठी साहित्यातल्या सर्वोत्कृष्ट कलाकृती आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि आपण त्या वाचल्या पाहिजेत. आपण नुसत्या वाचल्या नाही पाहिजेत, तर त्यातनं काहीतरी आपण घेतलं पाहिजे, आपण त्यातनं काहीतरी शिकलं पाहिजे, आणि येणाऱ्या पिढीला त्या कलाकृती परत पुढच्या पिढीला आपण त्या हस्तांतरित केल्या पाहिजे. नारायण सुर्वे, ऐसा गामी ब्रह्माने माझ्या विद्यापीठामध्ये लिहितात. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस दुःखात गेले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस दुःखात गेले. कैकदा चंद्र आला तारे, कैकदा चंद्र आला तारे आल्या, रात्री धुंद झाल्या, पण भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. पहा, नारायण सुर्वेंनी आपल्या वाटेला आलेलं दुःख, आपल्या वाटेला आलेला एकटेपणा, गिरणी कामगारांचा लढा, त्यांच्या हालापेष्टा अवेलना आपल्या या माझे विद्यापीठ या माध्यमातून जगासमोर मांडल्या. दया पवार म्हणतात, गावची गुरं वळली असती तर असल्या इंगळ्या डसल्या नसत्या, गावची गुरं वळली असती तर असल्या इंगळ्या डसल्या नसत्या, गाव कुसा बाहेरचं जीवन माझ्या वाट्याला आलं नसतं. गोलपिठा वाचा तुम्ही, तुम्ही दया पवारांचं बलुत वाचा, कोंडवाडा वाचा. रडायला येतं बाळांनो, रडायला येतं की अशी हाडा माणसाच्या माणसाला इतका त्रास झाला, त्यांनी हे सगळं साहित्य आपल्या समोर उपलब्ध करून दिलं. खरंच आपण ते वाचलं पाहिजे. यानंतर आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने कुसुमाग्रजांची कविता, त्यांची जी प्रतिभा संपन्न होती वेगळीच होती. कणा कविता कुणी सांगितली नाही. मला विशेष वाटलं की कुणीतरी एखाद्याने कणा कविता सांगावी. विद्यार्थी मित्रांनो, तारीख होती 12 जुलै 1961. या दिवशी पानशेत धरण फुटला आणि पुण्यामध्ये पूर आला, आणि या पुरामध्ये एका व्यक्तीचं घर सगळं वाहून गेलं, आणि घर वाहून गेलं. त्याला दुःख झालंय, होतं नव्हतं ते संपलंय. बायको फक्त वाचली आहे. तो गुरुजींच्याकडे येतो. या कवितेच्या माध्यमातून मराठी माणसाचा कणा, मराठी माणसाची अस्मिता, मराठी माणसाचा बाणा, मराठी माणसाचा स्वाभिमान काय असतो, या कणा कवितेच्या माध्यमातून कुसुमाग्रजांनी या मराठी साहित्यातून आपल्या जगाला दिला. ज्यावेळेस तो तरुण शिक्षकांच्याकडे येतो, हा ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला, थोडा हसला, म्हणला गंगामाई पाहुणी आली, तशी जाईल कशी, माहेर वाशिंसारखी 4 भिंतीत राहिली, होतं नव्हतं घेऊन गेली. बायको मात्र माजली, भिंत पडली, घर कसलं, आता चिखलगाळ कारभारणीला संगे घेऊन चिखलगाळ काढतोय. गुरुजींचा खिशाकडे हात जातात, क्षणभर थांबला. गुरुजी पैसे नको, गुरुजी पैसे नको, जरा एकटेपणा वाटला, गुरुजी पैसे नको, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. असा हा तरुणाचा बाणा, मराठी अस्मिता, मराठीचा स्वाभिमान या कणा कवितेच्या माध्यमातून कुणी सांगितलं आपल्याला? कुसुमाग्रजांनी सांगितला. का त्यांना ज्ञानपीठ मिळालं, का त्यांना त्यांचा जन्मदिवस आपण हा आज मराठी भाषा गौरव दिन साजरा करतोय, या कारणामुळे आपण हा मराठी भाषा लढाई कवितेमध्ये ते सांगतात की तुमची ही जगण्याची लढाई आहे, तुमची ही जीवनाची लढाई आहे, ही तुमच्या एकट्याची लढाई आहे, कुणाच्या मदतीची तुम्ही वाट पाहू नका. त्या कवितेमध्ये ते म्हणतात, फुलांनी धरली का अशा कधी काट्याच्या आधाराची, फुलांनी धरली का अशा कधी काट्याच्या आधाराची, जमिनीने पाहिली का वाट कधी आभाळाच्या सावलीची, जमिनीने पाहिली का वाट कधी आभाळाच्या सावलीची,
किनाऱ्याला वाटली का भीती कधी समुद्राच्या पाण्याची, किनाऱ्याला वाटली का भीती कधी समुद्राच्या पाण्याची, वाऱ्याने धरली का संगत कधी उडणाऱ्या पाचोळ्याची, वाऱ्याने धरली का संगत कधी उडणाऱ्या पाचोळ्याची. तशीच ही आपली जीवनाची लढाई आहे, ती एकट्यानेच लढायची आहे. वामनराव पै म्हणतात तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, आणि ही लढाई आपल्याला स्वतःला लढायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातूनही गोड शब्द बाहेर पडतात, परंतु माणसाच्या पाण्याची तहान भागली की माणसाची नियत आणि पाण्याची चव दोन्ही बदलतात. म्हणून ही जी जीवनाची लढाई आहे, कोणाच्याही मदतीची अपेक्षा न करता आपल्या स्वतःला लढायची आहे, ही आपण लक्षामध्ये ठेवूया. सामाजिक विषमता त्यांच्या कवितेतनं वेळोवेळी प्रतीत होते. 5 पुतळ्यांच्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी या भारतातली, महाराष्ट्रातली सामाजिक विषमता सांगितली आहे. 5 पुतळे मध्यरात्री एका चौकामध्ये जमतात आणि 5 पुतळे ते आसवे टपटप त्यांच्या डोळ्यातनं येऊ लागतात. पहिला पुतळा होता महात्मा फुलेंचा. महात्मा फुलेंचा पुतळा काय म्हणला, मला खूप वाईट वाटतंय, मी फक्त माळ्यांचा झालो. दुसरा पुतळा होता शिवाजी महाराजांचा. शिवाजी महाराज म्हणले मी फक्त मराठ्यांचा झालो. तिसरा पुतळा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा म्हणला मी फक्त बौद्धांचा झालो. चौथा पुतळा होता लोकमान्य टिळकांचा. तो पुतळा म्हणला मी फक्त चितपावन ब्राह्मणांचाच झालो. आणि 5वा होता पुतळा तो महात्मा गांधीजींचा. या 4ही पुतळ्यांचं संभाषण ऐकून महात्मा गांधींचा पुतळा म्हटला तुम्ही तर खूप भाग्यवान आहात, तुमच्या वाट्याला तरी कुणी ना कुणी आलं, कोणती ना कोणती जात आली, माझ्या वाट्याला फक्त सरकारी भिंतीच आल्या, मी लटकलेला कायमच सरकारी भिंतींना आहे. ही अस्मिता, विषमता त्या काळामध्ये कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून सांगितलेली बाळांनो आपल्याला दिसून येते. क्रांतीच्या जय जयकार मध्ये त्यांनी असा युवक उभा केला की ज्याच्या पुढे फक्त काय आहे, भारताचं स्वातंत्र्य. मला काही दिसत नाही, मला कशाची तमा नाही. तो म्हणतो मी कीर्तीचे किंवा फिरतीचे इमले बांधू शकलो नाहीये, परंतु माझं ध्येय काय, माझ्या भारताला मला काय मिळून द्यायचंय, स्वातंत्र्य मिळून द्यायचं. 42च्या कालखंडामध्ये क्रांतीचा जय जयकार ही कविता लिहिली आणि विशाखामध्ये या कवितेचा समावेश आहे. म्हणून त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ज्या ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, वि.स. खांडेकरांना मिळाला, ययातीसाठी मिळाला, कुसुमाग्रजांना मिळाला, विशाखासाठी मिळाला, विंदा करंदेला अष्टदर्शनासाठी मिळाला, आणि चौथा जे ज्ञानपीठ मिळालं ते मिळालं म्हणजे कुणाला, बालचंद्र नेमाड्यांना, द हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ. या चौघांना 4च भारतीय म्हणजेच महाराष्ट्रीय मराठी साहित्य असे आहेत की त्यांना हा पुरस्कार मिळाला. विद्यार्थी मित्रांनो, नटसम्राट हे नाटक असं होतं, गडकऱ्यांच्या एकच पेल्यानंतर रंगभूमीवर सगळ्यात गाजलेलं नाटक म्हणजे नटसम्राट पाहिलं जातं. नटसम्राट मध्ये आप्पासाहेब बेलवलकर एका म्हाताऱ्या माणसाची अवहेलना, निराशा, वाट्याला आलेलं दुःख, म्हातारपण व्यक्त करतायत. आपल्या पोटच्या लेकरांनी म्हातारपणामध्ये पाठ फिरवावी, त्यांनी आपल्यावर चोरीचा संशय घ्यावा आणि या काळामध्ये आपल्याला घरातनं बाहेर काढावं, याचं शल्य, याचं दुःख आप्पासाहेब बेलवलकर आपल्या शब्दामध्ये मांडतायत. काय म्हणतात ते, घर देता का रे घर, घर देता का रे घर, या तुफानाला कोणी घर देता का घर. हे तुफान थकलंय, हे तुफान भिंती वाचून, आधारा वाचून, देवाच्या दये वाचून डोंगरामध्ये आधार ढूंढतय की जिथून त्याला कुणी ढकलणार नाही, काढणार नाही, अशा आधाराची ती वाट पाहते. कुणी घर देता का रे घर. टू बी आर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हाच तो प्रश्न आहे. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मारावं हाच तो प्रश्न आहे. दुनियाच्या उकरड्यावर खरकाट्या पत्रावळीचा तुकडा होऊन लाचार बेशरम आनंदानं जगावं की फेकून द्यावं देहाची लक्तर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनासह मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये, आणि करावा शेवट एका प्रहाराने माझा तुझा याचा आणि त्याचाही. अतिशय प्रचंड ताकदीनिशी आप्पासाहेब बेलवलकर हा डायलॉग सांगतात आणि अंगावर शहारे उभे राहतात. ही परिस्थिती आजकालच्या सर्व माणसांची झालेली पाहायला मिळते. कुटुंबापासून आपल्या म्हाताऱ्यांना, आईबापांना सोडून अनेक मुलं परदेशामध्ये नोकरी करतायत किंवा सेपरेट राहत आहेत. या म्हातारी आईवडिलांच्या वाट्याला ह्या आप्पासाहेब बेलवलकरांचं जीवन आलेलं आपल्याला दिसून येतं. असे आप्पासाहेब बेलवलकर नटसम्राटामध्ये कुसुमाग्रजांनी उभे केले आणि अजरामर अशी ऐतिहासिक अशी ही नाटक ठरलं. या नाटकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. किती मोठी कलाकृती. ह्या कलाकृती आपण विद्यार्थी मित्रांनो काय केल्या पाहिजेत, वाचल्या पाहिजेत. परंतु आपण कधीही याच्याकडे लक्ष देत नाही, आपण कधीही त्या वाचत नाही. खऱ्या अर्थाने पुन्हा आयुष्याच्या मशाली पेटवण्याची वेळ आली. उशकाल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा पेटावा आयुष्याच्या मशाली. माहितीये कविता कुणाची आहे तुम्हाला? ही माहितीये? सुरेश भटांची कविता आहे.
आपल्याला 4 कवी लेखकांची नावं विचारली तरी आपल्याला सांगता येणार नाही. ही मोठी शोकांतिका आहे. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, मराठी शाळेमध्ये शिकतो, परंतु ही आपली खूप मोठी काय आहे, शोकांतिका आहे. आपण वाचलं पाहिजे विद्यार्थ्यांना. काय वाचलं पाहिजे? आपण आत्मचरित्र वाचा, आपण बायोग्राफी वाचा, आपण ऑटोबायोग्राफी वाचा, एका पानाची कहाणी वाचा, बलुत वाचा, गोलपिठा वाचा, कृष्णाकाठ वाचा, ताई मी कलेक्टर व्हाईन वाचा, आता इथे थांबणे नाही वाचा, आकाश पाणी माती वाचा, ज्ञानेश्वर मुळेंचं, अशी असंख्य पुस्तकं, शरद पवारांचं लोक माझा सांगती वाचा, एक होता कारवर वाचा, तोताचान वाचा, टीचर वाचा, सिल्विया वॉर्नर वाचा, कोसबाडच्या डोंगरावरून आणतोय वाघांचं पुस्तक वाचा, ललिता पाटील वाचा, आनंद यादवांचं झोंबी वाचा, नांगरणी वाचा, काचवेल वाचा, 4 भिंती वाचा, लक्ष्मण मानेचं उपरा वाचा, किशोर शांताबाई काळेचं कोलाट्याचं पोर वाचा, विश्वास पाटलांचं पानिपत वाचा, झाडा झडती वाचा आणि सुभाषचंद्र बोसांच्यावर आधारित त्यांचं पुस्तक वाचा, सावरकरांचं 1857चं स्वातंत्र्य समर वाचा, ययाती वाचा, स्वामी वाचा, कोणते वाचा, नास इनामदार वाचा, पु ल देशपांड्यांचा अंतुबर्व वाचा, अपूर्वाई वाचा, पूर्वरंग वाचा. तेव्हा तुम्हाला कळल की हे मराठी साहित्य किती समृद्ध आहे. बहिणाबाई चौधरी वाचा, इंद्रसंत वाचा, इरावती कवरे वाचा, अरोरा ढेरे वाचा, रानकवीच्या अजंठा वाचा, नादो महाराजांचं अजिंठा नावाचं खूप मोठं महाकाव्य आहे. त्यांना रानकवी म्हटलं गेलं. चिंब पावसाने झालं रान आबादानी, झापो कशी कमळ नगबाई, जांभूळ पिकल्या झाडाखाली, डोल कोणाचा वाजे, ही गाणी ही कविता कोणाच्या आहेत, नादो महानोरांच्या आहेत. रानकवी म्हणून त्यांचा मोठा सन्मान केला. कवी यशवंताचा, महाराष्ट्राचा कवी म्हणून त्यांचा सन्मान केला. कवी अनिल वाचा, बाबा बोरकर वाचा, माझ्या गोव्याच्या भूमीत नारळ्या फानसाची वाचा. तुम्हाला कळण ह्या कविता काय होत्या. घाटातली वाट काय तिचा थाट, मुरकते गिरकते लवते पाठोपाठ वाचा. जे जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, कुणी फासावरती चढले, कुणी सोडीला सुखी संसार, ज्योती सम जीवन जगले, जे जे देशासाठी लढले ते फासावरती चढले. वाचा म्हणजे तुम्हाला समजन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ही चरित्र वाचली पाहिजेत. या चरित्रात तुम्हाला प्रेरणा मिळेल, या चरित्रात तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. मी जेवढी पुस्तकं तुम्हाला नावं सांगितली, हे लेखक सांगितली, ही सगळी पुस्तकं मी वाचली. मी म्हणतो आमची पिढी भाग्यवान आहे की आम्हाला ही पुस्तकं वाचण्याची संधी मिळाली. मी तुमच्या विद्यार्थी दशेत असतानाच वाचली नाही, मी काल सुद्धा 2 पुस्तकं वाचून पूर्ण केली. तुमचा विश्वास बसणार नाही. एक इंग्रजी पुस्तक आहे 49 लॉज ऑफ पॉवर, आणि दुसरं पुस्तक दया पवारांचं मी आणून ठेवलं होतं खूप दिवसापासून, माझं वाचायचं राहिलं होतं, ते मी वाचलं. ज्यावेळेस तुम्ही उपरा वाचता ना, ज्यावेळेस तुम्ही उपरा वाचाल, ज्यावेळेस तुम्ही कोंडवाडा वाचाल, ज्यावेळेस तुम्ही कोलाट्याचं पोर वाचाल, तुमच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी आल्याशिवाय राहणार नाही. त्या नायकामध्ये तुम्ही स्वतःला पाहताल आणि त्याच्यापासून तुम्हाला प्रेरणा मिळेल. आणि खरंच मराठी साहित्याचा पाईक आहे आपण, याचा तुम्हाला अभिमान वाटेल. एक तरी ही मी सांगितलेली कलाकृती आपण वाचली पाहिजे. अक्कर माशी वाचा, शरण कुमार लिंबाळ्यांचं, प्रई सोनकांबळ्यांचं आठवणींचे पक्षी वाचा. खूप पुस्तकं सांगता येतील बाळांनो, वेळ नाही आपल्याकडे तेवढी नावं आणि पुस्तकं सांगायला. मी ही सगळी वाचलेली आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतोय. पण आज मराठी साहित्य, मराठी भाषेची परिस्थिती काय, फुटाफुटाव इंग्रजी शाळेचं पीक आपल्याला पाहायला मिळतंय. नशीब की CBSE आणि ICSE शाळेमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शाळेमध्ये मराठी विषय काय केलेला आहे, कंपल्सरी केलेला आहे. पण तेवढं होऊन थांबणार नाही. हळूहळू मराठी शाळा बंद पडू लागल्या. ज्या मराठी शाळेने इंग्रजी शाळेची लाखो रुपये फी भरायची क्षमता आपल्यामध्ये निर्माण केली, त्या मराठी शाळा हळूहळू काय होऊ लागलेल्या आहेत, बंद पडू लागलेल्या आहेत. इव्हन कुसुमाग्रज आपल्या एका मित्राला म्हणले होते, मित्रा तू तुझ्या मुलांना इंग्रजी जरूर शिकव, परंतु मातृभाषेपासून मायभाषेची त्याची नाळ कधी तुटू देऊ नका. इंग्रजी शिकलं पाहिजे, नो डाऊट. यू मस्ट लर्न इंग्लिश बिकॉज इंग्लिश इज इंटरनॅशनल लँग्वेज. English is a language of the communication. English is the language of science and technology, and we must learn English to express our thoughts and ideas on international platform. No doubt, शिकलं पाहिजे, but there is no any need to learn English language to go English medium school. आपल्या मराठी शाळेमध्ये सुद्धा आपण इंग्रजी भाषा शिकू शकतो. मी तुमच्या समोर उभा आहे, इंग्रजीमध्ये PhD करणारा विद्यार्थी आहे. इंग्रजी शिकलोच ना. इच्छा जर असेल तर तिथं आपल्याला नक्कीच काय दिसतो, मार्ग दिसतो. प्रत्येक विद्यार्थ्यांनी काहीतरी इच्छा मनामध्ये ठेवली पाहिजे की ह्या मराठी साहित्यातलं एकतरी कविता, मराठी साहित्यातला एकतरी कवी मी वाचल, त्याच्यापासून काहीतरी प्रेरणा घेईल आणि तसं करण्याचा काहीतरी मी काय करल, प्रयत्न करल. तरच खऱ्या अर्थाने हा मराठी भाषा गौरव दिन साजरा केल्याचं सार्थक आपल्याला होईल आणि येणाऱ्या पिढीसाठी आपण हा वारसा. परंतु विद्यार्थी मित्रांनो, त्या काळामध्ये हे साहित्य निर्माण झालं. आज आपण समाजामध्ये पाहिलं तर असं दर्जेदार साहित्य निर्माण होत नाहीये. आज ययाती निर्माण होत नाहीये, आज गोलपिठा निर्माण होत नाहीये, आज अण्णाभाऊची फकीरा निर्माण होत नाहीये, आज कोंडवाडा
निर्माण होत नाहीये का? त्याचं कारण काय? तर त्याचं कारण आहे तर AI आणि हा सोशल मीडियाच्या काळामध्ये जसं भूक्षेत्र उगवतात तसं उगवणारे कवी आणि लेखक, दर्जाहीन असणारे कवी आणि लेखक आज समाजामध्ये निर्माण होऊ पाहत आहेत. हे कवी आणि लेखक यमक कवी, मी म्हणतो त्यांना यमक कवी आहेत. सोपं उदाहरण, गुलाबाचं फुल घ्या, त्याच्यावर कविता. गुलाब फुलला फुलला, गुलाब माझ्या डोक्यात माळला माळला, गुलाब फुलला फुलला, गुलाब माझ्या डोक्यात माळला माळला, गुलाबाचा दरवळ चोहीकडे पसरला पसरला, गुलाब फुलला फुलला. ना आशय, ना विषय, ना वृत्त, ना अलंकार, ना भाषा सौंदर्य, ना कल्पनाचित्र, काहीच नाही. अशा कवी आणि अशा लेखकांच्या मुळे मराठी साहित्य होत्यात येऊ लागले. दर्जेदार साहित्य निर्मिती होत नाही. फेसबुकचं पान उचललं, इंस्टाग्राम उचकटलं तर 5-25 लेखक आणि कवींची जत्रावळ तयार होते आणि त्यांच्या कविता आपल्याला वाचायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, कविता, द पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो पॉवरफुल फिलिंग रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. वर्ड्सवर्थ, स्व अनुभवातून कविता निर्माण होते. तो अनुभव तुम्हाला आला पाहिजे, ती परिस्थिती तुमच्याकडे पाहिजे, ती प्रतिभा संपन्नता तुमच्याकडे पाहिजे. यावर सहज विषय टाकला झाड, मला झाडावर कविता बनवून दे, झाडावर तो एक कविता बनवून देतो. परत विचारतो याच्यापेक्षा चांगली देऊ का? हो म्हणले की दुसरी देतो. परत विचारतो याच्यापेक्षा अजून सुंदर देऊ का? आपण हो म्हणले की तिसरी कविता तो झाडावर, जस्ट विदिन 2 सेकंड. त्याच्यामुळं आजच्या काळामध्ये ना विशाखा तयार होत, ना ययाती तयार होत, ना जीवन लहरी तयार होत, ना वि. स. खांडेकर तयार होत. इथनं पुढे हे कुणीही तयार होणार नाहीत. या AI जमान्यामध्ये, सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये हे साहित्य काळवंडलेलं आपल्याला दिसतंय. आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात मोठा धोका आहे तो तुमचा आहे. येणारी पिढी ही बोनसाय बनू पाहते. वाचन संस्कृती लोप पावलेली आहे. वाचायला आता तुमच्याकडे काही आहे पण तुम्ही वाचत नाही. मोबाईलमध्ये तुम्ही गुंतून पडलाय. ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मेंदूला जखडून ठेवले आणि हळूहळू हळू तुमचं जीवन बोनसाय बनू चाललंय. खूप मोठा धोका आहे. येणारी पिढी, पु. ल. देशपांडे कोण एक तरी सांगताय का? त्याच्या पुस्तकाचं नाव. अंतू बर्वा कोण होता? नाही माहिती. बटाट्याची चाळ काय होती? नाही माहिती. का? वाचलंच नाही. पण मोबाईल मधलं ते फायरफॉक्स सांगता, तुम्ही PUBG सांगता, अमुक सांगता, तमुक सांगता का? आता तुमच्या हातात उठल्या बसल्या ते पुस्तक नाहीये. ग्रंथालय चळवळ आपण वाचन चळवळी वाढवली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकं वाचत चला. पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, पुस्तकं सांगतात गोष्टी भूतकाळाच्या, पुस्तकं सांगतात गोष्टी वर्तमानाच्या, पुस्तकं सांगतात गोष्टी माणसांच्या, पुस्तकं सांगतात व्यथा, पुस्तकं मांडतात कथा. म्हणून आपण काय केलं पाहिजे? पुस्तकं वाचली पाहिजे. तरच आपण भविष्यामध्ये वाचू आणि खऱ्या अर्थाने आपण हा मराठी भाषा गौरव दिन साजरा केला याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, मी कविता करतो, मी लिहितो. माझ्या 40 कविता आतापर्यंत प्रकाशित झाल्या नाहीत. मी लिहून ठेवले, लवकरच त्याचा एक कविता संग्रह प्रकाशित होणार आहे. पण मी माझ्या स्वानुभव एक कविता लिहिलेली आहे. जाता जाता शेवटी आयोजकांची परवानगी घेतो आणि मी माझी शेवटची एक कविता सादर करतो आणि थांबतो. आणि तुम्ही मला इतका वेळ सहन केल्याबद्दल तुमचाही मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.